आता सविस्तर वृत्त. अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीनं आपल्या मागण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं. सत्र 2024-25 मध्ये शाळांना देण्यात आलेल्या संच मान्यतेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्यानं शिक्षक समायोजन प्रक्रिया अडचणीत आली आहे. मुख्याध्यापक पदे शून्य दाखवणे, इयत्ता 6वी ते 10वी साठी शिक्षक पदे कमी मंजूर करणे, आधार कार्ड त्रुटीमुळे विद्यार्थ्यांची संख्या चुकीची दर्शवणे, तसेच विषय शिक्षकांऐवजी विशेष शिक्षकांची पदे दाखविणे यासारख्या अनेक तांत्रिक आणि धोरणात्मक चुका संघटनेने निदर्शनास आणून दिल्या. संच मान्यता सुधारित करूनच समायोजन प्रक्रिया राबवावी अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. आजचं आंदोलन हे 15 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक संच मान्यतेसंदर्भात एक GR काढलेला आहे. त्या GR मधल्या ज्या काही जाचक अटी आहेत, जाचक अटी म्हणजे आजच्या स्थितीमध्ये ग्रामीण डोंगराळ भाग स्लम एरिया यातील शहरातील दुर्गम भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या जाचक अटीमुळे ज्या पटसंख्येवर आधारित आहेत त्यांची जी निर्गमित दिलेली जी पटसंख्या आहे वर्ग 9वी आणि 10वी करिता, 9वीला जर पटसंख्या ही 50 असेल आणि 10वीला जर 19 असेल तर अशा स्थितीत त्यांना शिक्षक हे 0 दिले आहेत. मग 50 विद्यार्थ्यांचं काय, कोण शिकवणार हा प्रश्न आता सगळ्या समाजापर्यंत सर्व शिक्षकांपर्यंत पुढे निर्माण झालेला आहे. त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये काही शाळांमध्ये तर अशी स्थिती आहे की 20 पटसंख्या आहे आणि दुसरीकडे सुद्धा 25 पटसंख्या आहे, पण 20 पैकी एक विद्यार्थी आधार व्हॅलिड नाही.